मरणार आहे आत्म्याला. कारण आत्मा कसा आहे मला कळालं. मी कथा श्रवण केली आणि कथा श्रवण केल्यानंतर मला कळालं नयनम चिंतन्ति शस्त्राणि नयनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्ति आपण शोषयति मारुताः. हो आत्म्याला कोणी काही करू शकत नाही दादा. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरा विहाय जरणान यज्ञानि संयाति नवानि देहि. मला ज्ञान झालेलं आहे आत्मा कसा आहे अमर आहे अविनाशी आहे आणि त्या आत्म्याला कोणी मारू शकत नाही. हे ज्ञान झाल्यामुळे मला मरणाची भीती मरण माझे मरुनी गेले आणि मज केले अमर. परीक्षिती राजा म्हटला आता जरी मला साप चावला तर मला काय होणार. तक्षक नावाचा साप आला परीक्षिती राजाला त्या ठिकाणी दंश केलं. परीक्षिती राजाचा उद्धार झाला. अशा पद्धतीने ही भागवत कथा मुक्ती प्रदान करून देणारी कथा आहे आणि ती 3 दिवसाची कथा आपल्या भैरवनाथाच्या या दरबारामध्ये आपण 3 दिवसापासून श्रवण करत आहोत. तुम्ही सर्व मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत होतात म्हणून तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी व्यासपीठावरनं पुनश्च एकदा दंडवत करतो. तुम्हाला आमच्या तरुण मंडळींची इच्छा होती महाराज मागच्या वर्षी आम्हाला रामकथा ऐकवली ह्या वर्षी काय ऐकायचं आहे भागवत कथा ऐकायची आहे. त्यांची इच्छा होती म्हणून या वर्षी भागवत कथा त्या ठिकाणी ठेवली दादा. हो त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. या कथेला जी महाराज मंडळी आहे त्यामध्ये योगेश महाराज असतील संजू भाऊ असतील त्यानंतर विष्णू महाराज आहे आकाश महाराज आहे आमचे दुसरे आकाश महाराज म्हणजे सोनू महाराज आहेत. ही या ठिकाणी कथेला साथ करण्याकरता असता त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. 3 दिवसामध्ये दादा आमची नानी बोलली मागाशी सकाळीच बोलली नानी महाराज झाला आजचा दिवस उद्या तुम्ही निघून जाणार आहेत. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं हे वाक्य बोलत असताना. आणि काय असतं दादा मिलन तुम्हारा हमारा किती दिवसाचा आहे 7 नाही इथं 3च दिवसाचा आहे. आम्ही गीत म्हणत असतो की 7 दिवसाचं मिलन असतं परंतु या कथेमध्ये 3 दिवसाचं मिलन असतं. त्यामुळे ते गीत सुद्धा म्हणता येत नाही आम्हाला काय करावं असो. 3 दिवसाचा हा सप्ताह असतो आणि 4थ्या दिवशी काला असतो दादा. परंतु ऐका ना एवढे प्रेमाचे संबंध या ठिकाणी जोडलेले आहेत. जेव्हा ही महाराज मंडळी आहेत ना दादा ही ख्यातनाम महाराज मंडळी आहेत. तुम्ही बघा यांच्या फेसबुकला जा कधीतरी युट्यूबला बघा. ही सर्वसामान्य मंडळी नाहीयेत. हे गुणीजन जमवणं सोपा खेळणं आहे दादा. परंतु ही मंडळी आपल्या प्रेमाकरता या ठिकाणी येत असतात दादा. त्यांना जेव्हा आपल्या या कार्यक्रमाचं आपण निमंत्रण देण्याकरता फोन करतो ना सांगितल्या त्यांना आनंद होत असतो. आणि आपण विचारावं महाराज बाकीचं काही ते म्हणतात बाकीचं काही घेण्या देण्याचं काही नाही आम्ही तारीख लिहिली. हा कशाचा परिणाम आहे हा फक्त तुमच्या प्रेमाचा परिणाम आहे. तुम्ही त्यांच्यावरती जे प्रेम करता ही तरुण मंडळी दादा या मंडळीवरती प्रेम करते बरोबर आहे प्रेम करतात. नाहीतर काही ठिकाणी गेल्यानंतर कोणी लवकर पाणी विचारत नाही चहा विचारत नाही. आम्ही तिथं विचारत नाही मग नंतर. कारण आवती हर्ष नाही नैन सन्या तुलसी तहाना जाइए जहा कंचन बरसे नैन. ज्या ठिकाणी येतानाही प्रेम नाही जातानाही प्रेम नाही गोस्वामी तुलसीदासजी म्हणताय त्या ठिकाणी माणसानं कधी जायचं जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए.
दुश्मन हो भैया पर भेद छुपाना ना चाहिए। चाहे कितना दुश्मन हो भैया उसे भेद छुपाना ना चाहिए। जिस घर पे आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। ज्या ठिकाणी आदर नसेल, प्रेम नसेल, मनुष्यानं त्या ठिकाणी कधी जायचं नसतं दादा. ही महाराज मंडळी आहेत ना, ही प्रेमा करता या ठिकाणी येत असतात. अत्यंत छोटस म्हणजे गाव मोठं आहे परंतु सप्ताह बाजूला आहेत, बरोबर आहे की नाही? गामणेवाडी या परिसरामध्ये आहेत. आणि या ठिकाणी अत्यंत श्रद्धेनं या ठिकाणी हे लोक येत असतात, कथा श्रवण करत असतात, कीर्तन श्रवण करत असतात. प्रेम आहे म्हणून या सप्ताह किंवा प्रेमामुळे हा जो सप्ताह आहे ना हा वृद्धिंगत होत आहेत. कशामुळे? प्रेमामुळं. आणि प्रेम नसेल तर सप्ताह रिटर्न येत असतो बरं का. सप्ताहांचं आम्हाला चांगलं माहिती. प्रेम असलं का मोठं कोणतंही कार्य मोठं होतं आणि प्रेम नसेल तर ते कार्य काय होतं? छोटं होत असतं. आणि हे प्रेम आहे, तुम्ही सर्व एकत्रित येत असता आणि एकत्रित आल्यानंतर भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये आमच्या भैरवनाथ महाराजांचा उत्सव साजरा झाला पाहिजे आणि तो साजरा तुम्ही करत असता. द्यावे तेवढे तुम्हा सर्वांना धन्यवाद आहे. म्हणून पुनश्च एकदा या तरुण मंडळींना तुम्हा सर्वांना व्यासपीठावरून दंडवत करतो. ही झालेली 3 दिवसाची भागवत कथा भैरवनाथांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. आता या ठिकाणी आरती होणार आणि आरतीनंतर नाश्ता होणार आणि नाश्त्यानंतर दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. दिंडी प्रदक्षिणा होणार आहे लगेच. आणि दिंडी प्रदक्षिणेमध्ये येत असताना तुलसी कलसी या ठिकाणी कुमारींना काय करायचे आहे? घ्यायची आहे. आणि आज कथेचा शेवटचा दिवस आहे. शरण व्हावा तुझा विठ्ठल व्हावा पूर्ण गायन आवडी येथे